आज मी आणि माझे मोठे पप्पा जात आहेत भावांच्या लग्नाची पत्रिका वाटायला। भरपूर जणांना असं वाटतं की आमच्या घरामध्ये असं झालंय तर लग्न कॅन्सल झालं असेल, पण तसं नाहीये। लग्न तर साधं सुद्धा पण होणारच आहे, कारण लग्नाची तयारी आमच्याकडे पण आणि नवरीकडे पण झाली होती। घरातल्या सर्वांनी लांब लांबचे ठिकाण घेतले होते, आम्ही तर तलासरी घेतला होता। सर्वात आधी माझ्या मैत्रिणीच्या घरी पत्रिका दिली, त्यानंतर माझ्या बाबांचे खास मित्र पण तलासरी मध्ये राहतात, त्यांचं घर शोधत शोधत रस्ते विचारत आम्ही पोहोचलो त्यांच्या घरी। तिथे पण थंड पिलं आणि पुन्हा निघालो एका रिलेटिव्हचं घर शोधायला। तसं मूवी मध्ये बघितलं असेल की पानटपरीवाल्यांना सगळं माहिती असतं, तर ते एकदम बरोबर आहे, कारण भरपूर ठिकाणी विचारून काय घर काय भेटलं नाही, पण तेच पानटपरीवाल्या दादाने 5 मिनिटांमध्ये घराचा ऍड्रेस दिला। काय भारी ओळख असते ना ह्यांची। चला त्यांच्या घरी पत्रिका दिली आणि पुन्हा एकदा थंड पिलं। इथून निघाल्यावरती मला वाटेत भेटणार होती माझी मैत्रीण, तिला पण भेटून पत्रिका दिली आणि तिथून निघाली माझ्या कॉलेजमध्ये मानलेल्या भावाकडे। कॉलेज संपलं पण आमचं बॉन्ड काही संपलं नाहीये। खरंच तो सख्या भावापेक्षा पण काही कमी नाहीये। अर्ध्या रस्त्यापर्यंत तो आम्हाला घ्यायला आला होता, मग त्याच्या घरी पोहोचलो। काय मस्त घर आहे ना। त्याच्या घरी पोहोचल्यावरती पण परत एकदा थंड पिलं। आज थंड पिऊन तर हालत बेकारच होणार आहे। त्याने आणि त्याच्या आई बाबांनी जेवणाचा हट्ट केला, मग तिथूनच जेवून निघालो पुन्हा पत्रिका वाटायला। इतकं ऊन लागत होतं की हालतच बेकार झाली होती। आम्ही तर 20 पेक्षा जास्त गावांमध्ये पत्रिका वाटत फिरलो, त्यामुळे हालत तर बेकार झालेलीच, पण घरी येता येता संध्याकाळचे 7 वाजले।